सर तुम्ही दिल्लीत आला होता काही तुमच्या शासकीय बैठका होत्या की बैठकाचं कारण होतं काय तपशील नाही हे जे आहे आपले निवासी आणि व्यावसायिक ह्या ज्या आस्थापना आहेत देशामध्ये तर तिथं LPG आणि PNG गॅसचा अधिक चांगला आणि सुलभ पुरवठा कसा करता येईल, त्याचा निश्चित कालावधी काय, त्याच्यामध्ये अडचणी काय आहे, त्या संदर्भामध्ये काही तांत्रिक काय अडचणी असतील तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी विशेषतः म्हणजे सगळ्याच राज्यातील सगळ्या देशातील सगळ्या राज्याच्या त्या प्रमुखांना सेक्रेटरींना वगैरे बोलवलेलं होतं. हे पुरवठा मंत्र्यांना वगैरे आणि त्याच्यासाठी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर साहेब, नंतर पेट्रोलियम मिनिस्टर जे आहेत ते हरदीप पुरी सिंग आणि प्रल्हाद जोशी अन्न नागरी पुरवठा मंत्री हे केंद्रीय मंत्री होते. आणि मग बाकी सगळे जे आहेत राज्यातले जे आहेत वेगवेगळे मंत्री आणि सेक्रेटरी होते. त्यांनी काही सूचना सांगितल्या प्रत्येकाने. आपण सुद्धा सांगितलं की ठीक आहे PNGचा जे आहे PNG स्वस्त सुद्धा पडतो आणि PNGचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित आणि PNGचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या जोडण्या करून घेतल्या पाहिजे. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की बा सगळ्या ह्या ज्या नगरपालिका जिथे PNG आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलं पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे PNG सुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला OC मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. पर त्याच्यामध्ये अनेक वेळेला जे आहेत महानगरपालिकेच्या परमिशन्स मिळवायला वगैरे फार वेळ लागतो, तिथे अडचणी होतात का ते रस्ते खोदायचे असतात. मग ते पण त्यांनी सांगितलं सगळ्या महानगरपालिकेला किंवा सरकारला किंवा इथे कुठल्याही प्रकारे जे आहे असा वेळ जाता कामा नये. आणि साध्या गोष्टी होत्या. आता शेजारची बिल्डिंग असेल तर तिथून जर पाईपलाईन घ्यायची असेल ते सांगतात की नाही आमच्या ह्याच्यात नका घेऊ का, तर तिथे जर आली तर आमचा गॅस कमी होईल. स्वतःच उदाहरण तिकडे आहे असं म्हटलं. हे काय आहे तर ही परमिशन तुम्हाला कशाला पाहिजे, तर हे जे PNG वाले आहेत त्यांना ती परमिशन लागते. त्या परमिशनची काही गरज नाही आहे. म्युन्सिपाल्टीची सुद्धा जे आहे ते डीम परमिशन म्हणजे झाली परमिशन समजून टाकायचं, काय बघायचं नाही. आणि या सगळ्या जोडण्या ज्या आहेत ताबडतोब करून टाकायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः हॉटेल रेस्टॉरंट यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब करा. याच्यामुळे एक तर काय खर्च पण कमी होईल आणि पर्यावरणपूरक एक पर्याय आहे तो सुलभ होईल. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आम्ही चर्चा केल्या. त्याच्यासाठी काही ऑर्डर्स सुद्धा निघाल्या की शासन आदेश सुद्धा निघाले. आणि त्याच्यामध्ये मग आता आपण सांगितलेलं आहे की हा जो पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा PNGसाठी वेगवेगळ्या महानगरपालिका, नगर परिषदा किंवा कुठे कुठे बांधकाम विभाग, जलसंपदा यांच्याकडे काही परवानग्या मागितल्या जातात, तर त्या परवानग्या मिळाल्या असं समजण्यात यावं आणि त्या पाईपलाईन ज्या टाकण्यात याव्यात. आणि जे काय आता नवीन मंत्री छगन भुजबळ यांनी गॅस पुरवठ्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी